त्याने खिशातून फोन काढला आणि पाहिलं. देवयानीचा फोन. त्याच्या ओठांवरचं हसू आणखीन वाढलं. हिला 100 वर्ष आयुष्य आहे. शिव त्याच्या स्क्रीनवर नाव पाहून हसत बोलला. कार्तिकने फोन स्वीकारला. हॅलो कार्तिक. हॅलो. पलीकडून तिचा थोडा गोंधळला आवाज आला. बोल. काय करत आहात तिने विचारलं. प्रिये, थोड्याच वेळापूर्वी सुद्धा तू फोन करून हेच विचारत होतीस. मी अजूनही पेय घेत आहे. उत्तर तेच आहे. तो बोलला. जास्त नका ना घेऊ. ती विनवणी करत बोलली. काळजी करू नकोस. जितकी माझी क्षमता आहे तितकीच घेईल. तो थोडा हसत बोलला. ओके, आणखीन काय? काही नाही. तुला काही बोलायचं आहे का? नाही, मी ठेवते. तुमचं झालं की मला फोन करा. ती बोलली आणि फोन कट झाला. कार्तिकने मान हलवत फोन पुन्हा खिशात ठेवला. बघ बघ, आतापासूनच फोनवर विचारते काय करतो म्हणून. पुढे जाऊन बघ कसं तुझं सगळं बंद करते ते. शिव त्याला चिडवत बोलला. शिव, तुझं पण लग्न झाले ना? मग रोहिणीने तुला पार्टीसाठी कसं सोडलं? कार्तिकने पेय घेत विचारलं. अरे बाबा, धमकी देऊन सोडलं आहे. चुकून जरी मी कुठल्या मुलीला हात लावला तर ती मला लाथाबुक्याने मारणार आहे. शिव दुःखी चेहरा करत बोलला. हे तर खूपच मनोरंजक आहे. कार्तिक हसत बोलला. हस हस, पाहिजे तेवढं हसून घे. एकदा देवयानी येऊ दे तुझ्यासोबत. मग बघ ती तुला किती साऱ्या धमक्या देते. तेव्हा मी पण तुझ्यावर असंच हसेन. शिव वाकुल्या दाखवत बोलला. ती असं करणार नाही. ती खूप निरागस आहे, अगदी निर्मळ. एखाद्या सुंदर परीसारखी. माझ्यासोबत साधं काही बोलतानाही गोंधळते. ती मला धमकी कुठून देणार? कार्तिक बोलला. ते आधी तसंच वाटतं सगळ्यांना. माझी प्रेयसी म्हणजे देवदूत. पण जसजसे दिवस जातात तसतसे या बायका चेटकिणी बनतात. मग त्या त्यांचा खरा रंग दाखवतात. शिव मान हलवत बोलला. गप्पा बस शिव. माझी देवयानी माझ्यासाठी कायम देवदूतच राहील. कार्तिक बोलला आणि त्याचवेळी पुन्हा त्याचा फोन वाजला. त्याने हातातला ग्लास खाली ठेवला आणि पुन्हा फोन काढून पाहिलं. देवयानीचा फोन. ते बघून शिव जास्तच हसू लागला. कार्तिकने त्याच्याकडे रागात पाहिलं तसा तो शांत झाला. मग कार्तिकने फोन स्वीकारला. हॅलो. कार्तिक म्हणाला. हाय. पलीकडून तिचा उघडलेला आवाज आला. आता काय झालं? त्याने विचारलं. ते तुम्ही जेवलात का? ते विचारायचं राहिलं. तिचा आवाज आला. नाही अजून. तो बोलला. अच्छा, मग जेवून घ्या. ती बोलली. देवयानी, एक सांग, तुला असुरक्षित वाटतंय का? त्याने थेट मुद्द्यालाच हात घातला. तशी ती गडबडली. नाही, मी का असुरक्षित वाटून घेईन? तर तुम्ही काही पण बोलता. ती खोटं खोटं हसत बोलली. मग सारखा फोन का करतेस? पार्टी सुरू होऊन 1 तास पण झाला नाही. अन हा तुझा 3रा फोन आहे. तो शांतपणे बोलला. शिव त्याचं बोलणं ऐकून गालात हसत होता. ते मी काही नाही, असंच आठवण येत होती. ती शब्द जुळवत बोलली. ठीक आहे. देवयानी, ऐक, मी पार्टीमध्ये काही मुलींना बोलवलं आहे. कारण माझ्या कॉलेजमधल्या मित्रांना अशीच पार्टी हवी होती. त्या नृत्य करणाऱ्या मुली आहेत. तुला त्याचा अर्थ माहिती आहे ना? त्याने विचारलं. पण त्याचे शब्द ऐकून तिच्या डोळ्यात आधीच रागाने पाणी आलेलं होतं. बायको असताना हे लोक अशी पार्टी कशी करू शकतात? तेही मुलींना बोलावून. तिला खूप वाईट वाटत होतं. देवयानी, तू आहेस ना तिकडे? ती शांत आहे बघून त्याने विचारलं. तिने हुंकार दिला. माझ्यावर विश्वास ठेव देवयानी. ज्या दिवशी मी तुला आवडू लागलो, तुझ्या प्रेमात पडलो, त्या दिवसापासून मी कुठल्याच मुलीला स्पर्श केला नाही आणि करणार पण नाही. मी वचन देतो. ही पार्टी फक्त बाकीच्या लोकांसाठी आहे. तो हळवार बोलला. तिने समाधानाने डोळे मिटले. का कोणास ठाऊक त्याच्या शब्दावर तिला कधी शंका येत नव्हती. तो जे बोलतो ते करतो हे आजपर्यंत त्याने सिद्ध केलं होतं. आणि यात तर त्याचं प्रेम होतं. माफ करा. ती डोळ्यांच्या कडा पुसत बोलली. मला अश्रू आवडत नाहीत. तो बोलला. तिने लगेच चमकून इकडे तिकडे पाहिलं. याने कोणी गुप्तहेर तर ठेवला नाही? काहीच हालचाल न करता याला कसं कळतं की मी रडते? नाही, गुप्तहेर ठेवला असता तर सायली काकूंबद्दल पण कळलं असतं. तिने नकारार्थी मान हलवली. तेवढ्यात तिच्या कानावर त्याचा आवाज पडला. देवयानी, थोडी विश्रांती घे. पार्टी झाल्यानंतर मी संदेश करतो. जर जागे असशील तर उत्तर दे. आपण व्हिडिओवर बोलू. तो बोलला. ठीक आहे, बाय. स्वतःची काळजी घ्या. ती बोलली. तुझ्यावर प्रेम करतो. तो बोलला आणि फोन कट केला. त्याने शेजारी पाहिलं. शिव गालात हसत होता. तोंड बंद कर. कार्तिक बोलला तसं शिवने त्याचं तोंड जबरदस्ती बंद केलं
आणि त्याच वेळेस स्टेजवरून 2 मुलं तिथे नाचत नाचत आली. ते दोघे कार्तिकचे कॉलेजचे मित्र होते. अरे कार्तिक, जबरदस्त पार्टी आहे, तो समोरच्या टेबलावरून पेय घेत बोलला. नाच केल्यामुळे त्याचा श्वास फुलला होता. हो, तो बरोबर बोलतोय. मी माझ्या पार्टीमध्ये सुद्धा याच मुलींना बोलवणार. खूप भारी आहेत. मित्र त्या मुलींकडे कटाक्ष टाकत हसत बोलला. अरे या, तू पण लग्न करतोस का? हां, सगळ्यांची झाली. हा कार्तिक पण करतोय, मग मी का मागे हटू? तो कार्तिककडे पाहून डोळा मारत बोलला. कार्तिक हलकेच हसला. मग मुलगी बघितली का? पंजाबी आहे का? शिवने विचारलं. अरे मुलगी पाहिली आहे, अगदी पहिल्याच नजरेत प्रेम झालं. खूप गोड आहे यार. म्हणजे तिला पाहताच मी तिच्यावर भाळलो. मागच्याच आठवड्यात एका प्रकल्पाचं सादरीकरण करायला माझ्या ऑफिसमध्ये आलेली, तेव्हाच नजरेत भरली. पुढच्या आठवड्यात मी पुन्हा बँगलोरला जाणार आहे, तेव्हा ओळख वाढवतो. मोहन आनंदाने बोलला. बँगलोर? ती मुलगी बँगलोरची आहे? कार्तिकने विचारलं. अरे वा, बँगलोरची मुलगी? मला वाटतं ती महाराष्ट्रीयन आहे. म्हणजे तिच्या बोलण्याचा सूर मराठी वाटत होता. मोहन आठवत बोलला. वा, आम्हालाही भेटव ना आमच्या भावी बहिणींना. नील आणि शिव एकमेकांना कोपर मारत बोलले. अरे आधी मला तर तिच्याशी बोलू दे, मग प्रेम व्यक्त करू दे, मग लग्न. मोहन हसत बोलला. शुभेच्छा. कार्तिक बोला. मित्रा, तू तर आमच्या बहिणी निवडूनच ठेवल्या दिसतोस. जेव्हा तुझ्या मागे असणाऱ्या मुली आमच्या भावी बहिणींना पाहतील तेव्हा त्या जळून राख होतील असं वाटतंय. मोहन कार्तिकच्या क्लासला ग्लास लावत बोलला. हो रे कार्तिक, आमच्या बहिणींचा फोटो तरी दाखव. ती सगळ्यात जास्त नशिबान मुलगी कोण आहे ते तरी पाहू दे. मोहन बोलला. जाऊ दे, वेळ आली की मी स्वतः तिची ओळख करून देईल. कार्तिक ग्लास तोंडाला लावत बोलला. ठीक आहे, तू नको फोटो दाखवूस. मोहन यार, तुझ्या त्या आवडत्या मुलीचा तरी फोटो आहे का? हो, मी चोरून एक फोटो काढला आहे. मोहन डोळा मारत बोलला आणि त्याने त्याचा फोन उघडला. अरे कार्तिक बघ, एकदम सोजवळ आणि सुंदर आहे ना? मोहन त्याचा फोन कार्तिक आणि शिवसमोर धरत बोलला. कार्तिकचं लक्ष नव्हतं, त्याला बघायचं सुद्धा नव्हतं, पण त्यातला फोटो पाहून शिवचा श्वास घशातच अडकला. नील पण मान वाकडी करून फोनमध्ये बघत होता. वा, खूप सुंदर आहे. पण कार्तिकने अजूनही फोनमध्ये पाहिलं नव्हतं. ते पाहून शिवने लगेच कार्तिकचा हात पकडला आणि त्याला बाजूला घेऊन जाऊ लागला. नाव काय आहे हिचं? नीलने बरोबर त्याच वेळी प्रश्न केला. देवयानी. मोहन एकदम मोहक आवाजात बोलला आणि कार्तिक जागीच थबकला. त्यांनी शिवच्या हातातून हात सोडवला ना मोहनच्या फोनमध्ये पाहिलं. आता मात्र त्याच्या चेहऱ्यावरचे भाव झरझर बदलले, कारण फोटोमध्ये फिकट गुलाबी पंजाबी ड्रेस घालून देवयानी खुर्चीवर बसलेली दिसत होती. तिचं लक्ष दुसरीकडे असताना काढलेला फोटो होता. कार्तिकच्या डोळ्यात राग दाटून आला, पण त्याच वेळी शिवने त्याचा एक हात दाबून त्याला शांत राहायचा इशारा केला. पण त्याचा राग बोलण्यातून व्यक्त झाला नाही, तरी मनात मात्र धुसफुसत होता आणि त्याच्या रागात त्याच्या हातातला ग्लास खचकन हातातच दाबला गेला, ज्यामुळे तो फुटला ना त्याच्या हातात काचा घुसल्या. त्या आवाजाने सगळ्यांनी त्याच्या हाताकडे पाहिलं. कार्तिक, तू ठीक आहेस ना? मोहन आणि नील एकसाथ ओरडले. हो, मी ठीक आहे, काळजी करू नका. क्लासची गुणवत्ता चांगली नव्हती, मी फक्त पट्टी करून येतो. कार्तिक बोलल्याने लगेच तेथून दुसऱ्या खोलीत निघून गेला. शिव पण लगेच त्याच्या पाठोपाठ निघाला. ते दोघे मात्र गोंधळून ते दोघं गेलेल्या दिशेकडे बघत होते. कार्तिक यार, कधीतरी रागावर नियंत्रण ठेवत जा. बघ, आता तुझाच हात दुखावला. शिव कार्तिकच्या हातावरच्या काचा काढत बोलला. पण कार्तिक मात्र शांत होता, पण मनात त्याच्या कल्लोळ सुरू होता आणि ते शिवला सुद्धा माहिती होतं. अरे बाबा, तुला दुखत नाही का? शिवने विचारलं. कारण हातात खोल गेलेली काच काढली तरी कार्तिकने तोंडातून आवाज काढला नव्हता. शिवने नकारार्थी मान हलवली आणि त्याच्या जखमीवर पट्टी केली. पट्टी होताच कार्तिकने हात हिसकावून मागे घेतला आणि त्याने त्याच्या खिशातून फोन काढला. आता काय करतोस? शिवने घाबरून विचारलं, पण कार्तिकने त्याला उत्तर दिलं नाही. हॅलो, ऐका, आतमध्ये माझा मोहन नावाचा एक मित्र आहे. त्याच्या फोनमधले देवयानीचे फोटो हटवा, पण त्याआधी त्यांचा डेटा मला पाठवा. लवकर करा. आणि अजून एक गोष्ट, त्याला हे कळता कामा नये याची काळजी घ्या. पुढच्या सूचना मी नंतर देईल. कार्तिक बोलला आणि फोन ठेवून दिला. शिवने डोक्याला हात लावला. तू तुझ्या माणसांना त्याच्या फोनमधले फोटो हटवायला सांगितलं? शिवने विचारलं. हो, त्याची हिंमत कशी झाली?
माझ्या देवयानीचे फोटो तो काढू कसा शकतो? अजूनपर्यंत मी माझ्या अंगरक्षकांना सुद्धा ती परवानगी दिली नाही. हरामखोर. कार्तिक रागात ओरडला. शांत हो कार्तिक, तू फोटो हटवतस ते ठीक आहे, पण तुला त्या फोटोचा डेटा का हवा आहे? शिव, त्यात माझ्या देवयानीचा फोटो आहे, तो खूप सुंदर होता. कार्तिक सुस्कारा सोडत बोलला आणि शिवने कपाळावर हात मारला. प्रेमात माणूस वेडा होतो. दुसऱ्यांदा अनुभवत होता तो. पहिल्यांदा तो स्वतः होता आणि आता कार्तिकला बघत होता. कार्तिक, फोटो हटवले तरी ती त्याच्या मनातून थोडीच जाईल. तो पुन्हा कधीतरी. शिव बोलला. नाही, ती त्याच्या मनातून जाईल. घालवावी लागेल, नाहीतर मी त्याचं मनच मोडून टाकेल. कार्तिक रागात दात ओठ खात बोलला ना तसाच बाहेर निघून गेला. शिव त्याचा हा अवतार बघून थोडा घाबरला होता. याच्या बाबतीत देवाने सगळं जास्त दिलं आहे. त्यात हा देवयानीसाठी असलेला हक्क गाजवणारा स्वभाव थोडा जास्तच आहे. शिवने एक उसासा टाकला आणि तो पण पुन्हा पार्टीमध्ये सामील झाला. इकडे देवयानी या कुशीवरून त्या कुशीवर करत होती. का कोणास ठाऊक तिला झोप लागत नव्हती. थोड्या वेळापूर्वी कार्तिकसोबत बोलल्यावर तिची अस्वस्थता कमी झालेली. त्याच्यावरचा विश्वास पण वाढला होता, पण तरीही तो आज पिणार होता, तेही पार्टी टाईप. म्हणून तो घरी जाईपर्यंत तिला काळजी लागली होती. कधी एकदा तो घरी जातोय ना आपल्याला संदेश करतोय असं झालेलं. ती सारखं सारखं घड्याळ बघत होती. आज तर त्याची डायरी वाचायची पण इच्छा होत नव्हती. त्या डायरीतून तिला काही माहिती नक्कीच मिळाली होती, पण अजूनही पूर्ण सत्य कळलं नव्हतं. ती बेडवरून उठली आणि खिडकीत जाऊन उभी राहिली. समोर चंद्र दिसत होता. रोजच्यापेक्षा थोडा मोठा होता. 2 दिवसापूर्वीच पौर्णिमा होऊन गेली होती, त्यामुळे अजूनही त्याची चकाकी उठून दिसत होती. त्याला पाहून तिला उद्याच्या दिवसाचं करवाचौथ व्रत आठवलं. आजच तिच्या ऑफिसमध्ये याबद्दल चर्चा सुरू होती. बहुतेक सगळ्या विवाहित महिला हे व्रत करणार होत्या. आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी हे व्रत केलं जातं असं तिने ऐकलं होतं. वटपौर्णिमा तर तिची चुकली होती, पण आता किमान आपण हे व्रत तरी करावं अशी तिची इच्छा होती. म्हणून तिने आज सायलीच्या नकळत तिच्या मागे लागून तिच्यासाठी सर्गी बनवून घेतली होती, जी पहाटे सूर्य उगवण्याच्या आधी खायची होती. सायलीने तिला विचारलं तेव्हा तिने असंच खोटं कारण सांगितलं होतं की तिला रात्रभर काम आहे म्हणून पहाटे भूक लागली तर काहीतरी खाता येईल म्हणून. तिला हे सगळं चोरून करायचं नव्हतं, उघडपणे करायचं होतं, पण सध्या ते शक्य नव्हतं. तिने एक सुस्कारा सोडला आणि समोरच्या चंद्राला मनातच कार्तिकसाठी प्रार्थना केली आणि त्याच वेळी तिचा फोन वाजला. तिचा चेहरा लगेच उजळला, कारण फोन कार्तिकचा होता. तिने स्वीकारला. हॅलो सर, तुम्ही घरी पोहोचलात? तिने आनंदाने विचारलं. माझी वेडी पण खूप गोड बायको. मला कार्तिक म्हण. मी जगासाठी बॉस असेन, पण तुझ्यासाठी मी तुझा जीव आहे. त्याचा आवाज आला. ती थोडी गडबडली. घरी पोहोचलात? तिने शांतपणे विचारलं. हो, मी आता घरी आहे. आपल्या बेडरूममध्ये? तो आपल्या या शब्दावर जोर देत बोलला आणि त्याच्या तोंडून आपली बेडरूम ऐकून तिच्या गालावर लाली चढली. पण आज त्याच्या आवाजात थोडी नशा जाणवत होती. तिने लगेच लक्षात घेतलं. तुम्ही जास्त घेतली का? तिने काळजीने विचारलं. थोडी जास्त झाली, त्याचा आवाज आला. मग तुम्ही झोपा, ती नाराज होत बोलली. तिला त्याच्याशी उद्याच्या उपवासाबद्दल बोलायचं होतं, पण आता तर तो शुद्धीतही नव्हता. मला झोपायचं तर आहे, पण तुझ्या खुशीत. त्याचा थोडा मोहक आवाज आला ना तिला आता पोटात कसं तरी झालं. शे बाबा, आजकाल हे इतके दूर असून सुद्धा फक्त असं काहीतरी बोलून माझ्या पोटात फुलपाखरं उडवतात आणि मग मला गोड त्रास होतो. तिने तोंड बारीक करून पोटाला हात लावला. देवयानी, काहीतरी बोल. मला खरंच तुझ्या मिठीत झोपायचं आहे. मला तुझ्या कपाळावर चुंबन घ्यायचं आहे, तुझ्या गालांवर. तो बडबड करत होता आणि इकडे तिच्या पोटात गोळा आलेला. तो आणखीन पुढे काही बोलणार तोच अहो बस झालं, कृपया झोपा, ती अडखळत घाईघाईने बोलली. त्याचं पुढचं काहीच तिला ऐकायचं नव्हतं, कारण आधीच ती थरथरत होती. अरे देवा, देवयानी, मी तुझा लाजलेला सुंदर चेहरा डोळ्यासमोर पाहू शकतोय. मी तुझ्या गालावर उमटणाऱ्या त्या गुलाबी रंगाच्या प्रेमात पडलो आहे, तो बोलला. ते जास्तच लाजली. खरंच तिचे गाल गुलाबी झालेले.
आणि तो जेव्हा जेव्हा तिला देवयानी म्हणून हाक मारायचा तेव्हा तेव्हा ते गुलाबी होत होते. त्याने ते बरोबर ओळखलं होतं. ती गप्प बसली. देवयानी, माझं तुझ्यावर प्रेम आहे, खरंच खूप प्रेम आहे. मर्यादे पलीकडे जाऊन तुला माहिती आहे, तू माझ्या हृदयाची राणी आहेस. हे हृदय फक्त आणि फक्त तुझंच ऐकतं. माझं पण ऐकत नाही, ते तुझं आहे, फक्त तुझंच. खरं तर मीच तुझा आहे. तो अजूनही बडबड करत होता. अहो, बस झोपा कृपया. ती आता काकुळतेने बोलली. ठीक आहे, प्रेम करतो तुझ्यावर, स्वप्नात भेटू. तो हसत बोलला. ती पुन्हा लाजली अन काही न बोलताच फोन कट केला. हे सनकी हिटलर इतके जास्त रोमॅन्टिक असतील असं कोणाला स्वप्नातसुद्धा वाटणार नाही. ती बेडवर पडल्या पडल्या त्याचाच विचार करून गालात हसत होती. त्या रात्री तिची झोप लागलीच नाही, कारण पहाटे 5 वाजता उठून तिने सायली आंटीने बनवलेले हलकं फुलकं ड्रायफ्रूटवालं खाऊ खाल्लं. आता दिवसभर काहीच खायचं प्यायचं नव्हतं. आपल्याला निभवेल का असा विचार तिच्या मनात येत होता. पण त्याच्यासाठी, त्याच्या प्रेमासाठी आपण 2-3 दिवससुद्धा असं राहू शकतो हा तिला विश्वास होता. कार्तिक, उठा ना. कार्तिकच्या कानावर आवाज पडत होता. त्याने डोळे उघडून समोर पाहिलं तर किरण साडी नेसून त्याच्या बेडवर बसले होते आणि मादक हसत त्याला उठवत होते. सकाळी सकाळी हिचंच दर्शन. त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या. तू इथे का आली आहेस? त्याने ब्लँकेट बाजूला केलं आणि उठून बसला. ते आज तुम्ही लवकर उठला नाहीत म्हणून मी आले तुम्हाला उठवायला. तसंही लग्न झाल्यावर मीच तुम्हाला उठवणार आहे ना? ती लाजून बोलली. माझं पाऊल. मनातल्या मनात त्याच्या मनात एवढंच आलं. तो उठून स्नानगृहात निघून गेला. त्याने आंघोळ केली आणि बाहेर आला तर किरण अजूनही तिथेच होती. त्याला आता जास्तच राग आला. तुला काय हवं आहे? त्याने घड्याळ हातात घालत विचारलं आणि त्यावेळी त्याच्या हाताला केलेली पट्टी तिला दिसली. कार्तिक, हे काय झालं? तिने पट्टीकडे इशारा करत विचारलं. काही नाही, पटकन बोल. तो तिच्याकडे दुर्लक्ष करत बोलला. ते आज करवा चौथ आहे म्हणून मी तुमच्यासाठी करवा चौथचं व्रत केलं आहे. ती बोलली. ते काय असतं? त्याने फोन बघत विचारलं. आपल्या भावी पतीसाठी हे व्रत करतात. याने प्रेम वाढतं, ती बोलली. त्याने एक सुस्कारा सोडला. ठीक आहे, तो बोलला आणि लॅपटॉपची बॅग घेऊन जाऊ लागला. कार्तिक, रात्री तुम्ही लवकर याल का? तुमच्या हातून पाणी प्यायचं आहे, मगच हे व्रत सुटेल. ती मागून बोलली. मी प्रयत्न करेन, पण माझी वाट बघू नकोस. माझा या विधींवर विश्वास नाही. तो बोलला आणि निघून गेला. तिने रागात पाय आपटला. आज एवढी आकर्षक साडी घालून ती आलेली. तिला वाटलं काहीतरी रोमॅन्टिक होईल. कार्तिक किमान एखादा किस तरी करेल, पण छे, तिच्या सगळ्या स्वप्नांकडे त्याने सरसर दुर्लक्ष केलं होतं. त्याने साधं तिच्याकडे पाहिलंसुद्धा नव्हतं. कसला रोमॅन्टिक आहे हा? ती रागात बडबडल्यानं तेथून बाहेर पडली. इकडे देवेने ऑफिससाठी तयार झाले. एव्हाना कार्तिक उठला असेल असं तिला वाटत होतं, पण त्याचा अजून फोन आलेला नव्हता, म्हणून तिनेच त्याला फोन केला. 2 रिंगमध्ये फोन उचलला गेला. हॅलो देवयानी, मी कामात आहे, मी तुला नंतर फोन करतो. त्याचा आवाज आला आणि फोन कट झाला. तिने हताशपणे एक सुस्कारा सोडला आणि पर्स घेऊन बाहेर आली तर डायनिंग टेबलवर रोहिणी, राम आणि सायली काकू मस्ती करत खात होते. अगं दी, पटकन ये, आज काकूने मस्त इडली बनवली आहे. राम बोलला. नाही, आज माझा उपवास आहे. आज चतुर्थी आहे ना? देवेने हसत बोलली. तू कधीपासून चतुर्थी करायला लागलीस? रोहिणीने विचारलं. बस आजपासूनच, देवेने हसत बोलली. बरं देवेने, तुझ्यासाठी साबुदाण्याचे वडे बनवू का? सायली आंटी म्हणाल्या. नाही नको, मी ऑफिसमध्ये काहीतरी खाईन. देवेने, बरं हा ज्यूस तरी पी मग. सायली काकूने आंब्याचा रस तिच्यासमोर धरत म्हटलं. आणि आता मात्र देवेने मनातून घाबरली. काकू, उशीर होतोय आणि मला भूक पण नाही. देवेने खोटं बोलली. अगं पण असं उपाशीपोटी घरातून बाहेर पडू नये. तू काहीतरी खा नाही तर पी आणि मगच जा. ऑफिस काही उडून जात नाही. सायली काकू आग्रहाने बोलली. हो अगदी बरोबर, आधी पोटोबा मग विठोबा. रोहिणीने पण जोर दिला. आता देवेने मनातून जास्तच घाबरले. तेवढ्या तिला एक कल्पना सुचली. रोहिणी काकू, मला खरं तर गणपतीच्या मंदिरात जायचं आहे. दर्शन घेऊन मग काहीतरी खाईन प्लीज. देवेने तोंड बारीक करून बोलले. अगं बाई, एवढं काय मागत आहे गणपतीजवळ?
सायली काकूने हसत विचारलं. तुमच्या मुलाचं दीर्घ आयुष्य. तिच्या तोंडावर आलं, पण तिने ते तसंच माघारी घेतलं. मी जाते, मला लेट होतोय. ती हसत बोलल्यानं बाहेर पडली. बाहेर पडताच तिने सुटकेचा निश्वास सोडला. माहिती नाही अजून किती खोटं बोलावं लागणार आहे. देवा प्लीज मला माफ कर. तिने डोळे मिटून हात जोडले. दुपारी कार्तिकची मीटिंग संपली तसा तो केबिनमध्ये येऊन रिलॅक्स झाला. तेवढ्या त्याचा फोन वाजला. किरण कॉलिंग. त्याला वैताग आला. त्याने फोन कट केला तसा आपोआप त्याच्याकडून व्यस्त आहे असा संदेश गेला. त्याने डोकं मागे खुर्चीवर टेकवलं आणि डोळे मिटले. आज सकाळपासून तो व्यस्त होता. कालच्या जास्त पेयामुळे डोकं थोडं जड झालेलं. त्यात देवेनीशी पण बोलायला मिळालं नव्हतं, त्यामुळे जास्त चिडचिड होत होती. तिच्याशी बोलायला हवं म्हणून त्याने फोन हातात घेतला तर वरच किरणचा संदेश पडला होता. पुन्हा एकदा त्याच्या कपाळावर आठ्या जमा झाल्या. त्याने संदेश उघडून पाहिला. कृपया आज करवा चौथ आहे आणि तुम्ही आल्याशिवाय मी पाणीसुद्धा पिणार नाही, म्हणून आज लवकर या. माझं व्रत सोडायला तुमच्यावर प्रेम करते मी. त्याला फोन कुठेतरी फेकून द्यावासा वाटला, पण त्याचवेळी एक फोन मध्ये देवयानीचाही नंबर आहे हे त्याच्या लक्षात आलं. त्याने पटकन तिचा नंबर लावला. हॅलो. समोरून तिचा आवाज आला. अगं हाय देवयानी. एक दीर्घ श्वास घेत बोला. का कोणास ठाऊक तिचा आवाज ऐकून त्याला एकदम रिलॅक्स वाटत होतं. तुम्ही ठीक आहात ना? रात्रीच्या पेयाचा काही त्रास? तिने काळजीने विचारलं. नाही, मी ठीक आहे. आता मोकळे झालात? हो, सकाळपासून कामात होतो, तो बोलला. तुम्ही जेवलात का? तिने विचारलं. अजून नाही. तो काय करतेस? ऑफिसचं काम. खरं तर मला तुम्हाला एक विचारायचं होतं, तिने अडखळत विचारलं. बोल. आज तुम्ही रात्री मला भेटायला येऊ शकता का? तिने थोडं घाबरत विचारलं. अरे वा, देवयानीला माझी आठवण येते का? त्याने थोडं हसत विचारलं. त्यालाही मनात आनंद झाला होता. ती त्याची आठवण काढते म्हणून. हो, ती बोलली. ठीक आहे, मी येईन, तो बोलला. क्षणात तिचा चेहरा उजळला. आतापर्यंत जाणवणारी तहान, भूक सगळं काही ती विसरून गेली. आता फक्त त्याच्या येण्याची आस लागली. मी वाट पाहीन, ती बोलली. तू दुपारचं जेवण केलं? त्याने विचारलं. आता ती पुन्हा अडखळली. काय सांगायचं त्याला? व्रत केलं म्हणून? रागवेल कदाचित आणि आता सोडायला पण सांगेल. त्यापेक्षा तो आल्यावर त्याला कळलं तर व्रत पण पूर्ण होऊन जाईल आणि जास्त ओरडाही खावा लागणार नाही. कसा वाटला भाग मित्रांनो? प्लीज कमेंट करून नक्कीच सांगा. धन्यवाद.